आपला जो विषय आहे तो आहे पद सुरक्षित करण्याकरता पुढारी धूर्ततेचा सहारा घेतात. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिलं होतं की पुढारी पद सुरक्षित करण्याकरता सत्य गोष्टी लपवतात आणि खोटं बोलतात. वचनातून आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकलो होतो. त्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे ह्या विषयातला तो आपण बघितला. पद सुरक्षित करण्यासाठी इतरांचे मन वळवण्याकरिता माणसांचा उपयोग करतात. हा मुद्दा आपण ह्या विषयाशी संबंधित जो आहे काल शिकलो होतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आहे पद सुरक्षित करण्याकरता गुप्त योजना पुढारी आखत असतात. हा देखील मुद्दा आपण काल कव्हर केला. आणि चौथ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो आहे पद सुरक्षित करण्यासाठी ते देवाच्या लोकांवर खोटे आरोप करतात. हे 4 मुद्दे आपण काल जे आहे ते शिकलो होतो. आणि ह्या प्रत्येक मुद्द्यांना घेऊन आपण पवित्र शास्त्रातून वेगवेगळी जी काही उदाहरणं आहेत ती पाहिलेली होती. आणि हे सर्व मुद्दे आपण ह्या विषयाशी संबंधित जे आहे ते समजून घेतलेले होते. आता ह्या विषयाशी संबंधित जो 5व्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. पद सुरक्षित करून स्वतःचा बचाव करण्यासाठी निर्दोष लोकांना दोषी ठरवतात. परत एकदा आजचा मुद्दा सांगतो, लिहून घ्या. पद सुरक्षित करून स्वतःचा बचाव करण्यासाठी निर्दोष लोकांना दोषी ठरवतात. आता हा जो मुद्दा आहे हा आपण सविस्तरपणे जो आहे आज समजून घेणार आहोत. आज आपल्याला वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचे जे पुढारी आहे ते स्वतःच्या पदाची जी काही सुरक्षितता आहे ती करण्याकरता निर्दोष जे काही लोक आहे त्यांना ते दोषी ठरवून स्वतःचा जो काही बचाव आहे ते तो करत असतात. आणि त्यांना स्वतःचा बचाव हा का करावा लागत आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला अनेक गोष्टी ह्या समजण्याकरता मदत होत असते. कारण ज्या पदावरती पुढारी असतो त्या पदावरती राहून त्याने प्रामाणिकपणे ज्या गोष्टीसाठी देवाने त्याला पाचारलेलं आहे त्या गोष्टी त्याने न करता ज्या गोष्टी देवाने त्याला करण्यासाठी सांगितलेल्या नव्हत्या त्या गोष्टी त्याने केल्या असल्या कारणामुळं आपण पाहतो की त्या ठिकाणी त्याला स्वतःचा बचाव जो आहे तो करायची जी काही आवश्यकता आहे ती भासलेली आहे. आणि त्या ठिकाणी स्वतःचा बचाव करण्याकरता तो कोणत्या स्तराला जाऊ शकतो तर वचनातून हे आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत. पण ह्या मुद्द्यात आपल्याला ही गोष्ट पाहायला भेटते की निर्दोष जे लोक आहे त्यांना हे जे पुढारी आहे जे पदाचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने काय करतात कार्य करतात हे निर्दोष लोकांना दोषी ठरवत असतात. आणि बघा ज्यावेळेला आपण वचन वाचतो यशायाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 23 ज्यावेळेला आपण काढतो तर यशाया हा आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे जे पद सुरक्षित करणारे आणि स्वतःचा बचाव करणारे जे पुढारी आहे ना ते कशा प्रकारे निर्दोष प्रामाणिक लोकांना दोषी ठरवतात या ठिकाणी यशाया आपल्याला सांगताना दिसून येतो. आणि कोणीतरी 5वा अध्याय आणि वचन 23 कोणीतरी वाचा. आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणाऱ्यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषपणाची हानी करतात त्यांना धिक्कार असतो. व्हेरी गुड. आता बघा ही फार महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजून घ्यायची आहे. वर्तमान समयामध्ये आपल्याला अशा प्रकारचे पुढारी पाहायला भेटतात जे देवाशी कमी आणि ज्या पदावरती ते राहतात त्या पदाशी जास्त विश्वासाचे दिसतात.
आपल्याला वर्तमान समयामध्ये अशा प्रकारचे पुढारी पाहायला भेटतात, जे देवाला आवडणारे काम करणारे कमी आणि ज्या गोष्टी देवाला आवडत नाही अशा प्रकारचं काम करणं त्यांना जास्त आवडतं आणि ते करतात. असे जे पुढारी आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात वर्तमान समयामध्ये पाहायला भेटतात. मग हे जे पुढारी आहे हे केवळ आजच्या वर्तमान समयामध्येच नाही, तर येशूच्या काळामध्ये देखील अशा प्रकारचे पुढारी होते. आणि अशा प्रकारचे जे पुढारी आहे ना, हे आपल्याला जुन्या करारामध्ये देखील पाहायला भेटतात. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांसंदर्भात अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये जे आहे ते नमूद करण्यात आलेलं आहे, किंवा अशा प्रकारच्या पुढाऱ्यांसंदर्भात अनेक गोष्टी पवित्र शास्त्रात ज्या आहेत ते सांगण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट ह्या ठिकाणी यशाया आपल्याला 5व्या अध्यायाच्या 23व्या वचनातून सांगताना दिसतो की हे जे पुढारी आहे ना, पद सुरक्षित करून स्वतःचा बचाव करण्याकरता हे लाच घेऊन वाईट कर्म करणारा जो व्यक्ती आहे ना त्याला ते निर्दोष साबित करतात. आणि हे सर्व ते कशाच्या सहाय्याने करतात माहिती का? ज्या पदावरती ते हयात आहे त्या पदाच्या सहाय्याने. आणि अशा प्रकारच्या पदाचा उपयोग करून देवाच्या राज्यामध्ये अनेक पुढाऱ्यांनी जे आहे ना गोंधळ निर्माण केलेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये पुढाऱ्यांच्या द्वारे देवाच्या राज्यामध्ये करण्यात आलेला जो काही गोंधळ आहे ना, निर्माण करण्यात आलेला जो गोंधळ आहे त्याविषयी आपण शिकणार आहोत. सविस्तरपणे आपण हे विषय जे आहे ना शिकणार आहोत, कारण हे सर्व विषय अशा प्रकारच्या देवाच्या सेवकांनी जे आहे ना त्यांच्या पुस्तकातून काय केले माहिती का, प्रकाशित केलेले आहे, जे आत्ताच्या विश्वासणाऱ्यांकरता समजणं फार गरजेचं आहे. आणि लक्षात द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की पदावरती असलेला जो काही पुढारी आहे तो त्या पदावरती राहून देवाचं काम करण्याऐवजी स्वतःचं जे काही काम आहे ते तो करत असल्या कारणामुळे त्याने अनेक चुका ज्या आहे ना ते केलेल्या आहे. आणि त्या चुका समोर येऊ नये म्हणून तो काय करतो माहिती का, स्वतःचा बचाव करण्याकरता जो निर्दोष व्यक्ती आहे त्याला तो दोषी ठरवतो. आणि निर्दोष व्यक्तीला हा पदावर बसलेला पुढारी दोषी का ठरवतो माहिती का? कारण निर्दोष व्यक्तीच्या निदर्शनामध्ये ही गोष्ट आलेली असते की पदावर बसलेला जो पुढारी आहे तो भ्रष्ट आहे. पदावर बसलेला जो पुढारी आहे त्याने प्रामाणिकपणे देवाचं काम करण्याच्या अनुषंगाने त्या पदाचा वापर जो तो केलेला नाहीये, तर स्वतःची इच्छा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्या पदाचा वापर हा गैरपद्धतीने केलेला आहे. ही गोष्ट निर्दोष व्यक्तीला ज्या वेळेला लक्षात आलेली असते देवाच्या ज्ञानाच्या साहाय्याने, त्यावेळेला तो निर्दोष व्यक्ती त्या पुढाऱ्याला जाब विचारू शकतो. आणि त्या निर्दोष व्यक्तीने त्या पुढाऱ्याला जाब विचारू नये म्हणून आपण पाहतो की पुढारी हा त्या ठिकाणी स्वतःचा बचाव करण्याच्या अनुषंगाने त्या निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवत असतो. आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवण्याकरता तो जर कोणत्या प्रकारच्या लोकांचा सहारा घेतो, तर असे लोक जे दुष्टता करतात, असे लोक जे वाईट वागतात, असे लोक ज्यांनी देवाच्या सेवेमध्ये अनेक उलटा पालट जे आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेले आहे, अशा लोकांचा सहारा ते घेतात आणि अशा लोकांना ते निर्दोष साबित करतात. त्यांनी केलेले जे काही चुकीचे काम आहे ना त्या चुकीच्या कामाबद्दल त्यांना जाब विचारायला पाहिजे होतं, परंतु हे पदावर बसलेले जे पुढारी आहे ना त्यांना निर्दोष साबित करतात. का? कारण ह्या लोकांनी निर्दोष व्यक्तीला जे आहे ना काय करावं माहिती का, निर्दोष व्यक्तीला त्रास द्या, निर्दोष व्यक्तीची निंदा करावी, निर्दोष व्यक्तीला जे आहे ना मानसिकरित्या हॅरेसमेंट करावं, निर्दोष व्यक्तीची बदनामी करावी, निर्दोष व्यक्तीविरुद्ध खोटं बोलावं. येशयाला ही गोष्ट कळाली आणि येशया स्पष्टपणे 23व्या वचनामध्ये असं म्हणत आहे, हे लाच घेऊन दुष्कर्म करणाऱ्यास निर्दोषी ठरवतात. लक्ष द्या कशा प्रकारे आज देवाच्या सेवेमध्ये पुढाऱ्यांनी वाईटाला चांगलं आणि चांगल्याला वाईट म्हणून स्वतःचा बचाव करत जे आहे ना पदावरती आपल्याला ते बसलेले दिसून येतात. पण लक्ष द्या, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो ना तर पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे पुढारी पाहायला भेटतात, ज्यांनी चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगलं म्हटलं, ज्यांनी निर्दोषाला वाईट आणि वाईटाला निर्दोष म्हटलं. ज्या वेळेला आपण योहानाचं पुस्तक 19वा अध्याय आणि 4 पासून 16 वचन जेव्हा आपण वाचतो ना तर ह्या ठिकाणी आपल्याला पिलात जो आहे ना तो दिसून येतो. आणि पिलाताच्या समोर
प्रभू येशू ख्रिस्त हा उभा असताना त्याची चौकशी सुरू आहे येशूची. बघा, वचन स्पष्टपणे सांगतो. ज्यावेळेला आपण योहानाचं पुस्तक 19 अध्याय काढतो ना, तर 19 अध्यायामध्ये येशू हा पिलातो समोर आहे आणि येशू हा पिलातो समोर उभा असताना येशूची चौकशी सुरू आहे. आणि लक्षात द्या, पिलाताने येशू हा निर्दोष असल्याचं मान्य करून देखील त्या ठिकाणी लोकांची भीती धरून जे आहे ना, येशूला वधस्तंभावरती खेळण्यासाठी दिलेलं होतं. तुम्ही जर हा संपूर्ण शास्त्रभाग जर वाचला ना, 4 पासून तर 16 पर्यंत, तर तुम्हाला ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट समजण्याकरता मदत होईल की पिलाताला ही गोष्ट कळाली होती की तो निर्दोष आहे. बघा, वचन 4 वाचा कोणीतरी. वचन 4. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, पहा, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. हे तुम्हाला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. कुणाच्या ठाई? येशूच्या ठाई. येशू हा निर्दोष होता. येशूने कुठल्याही प्रकारची जी काही चूक आहे ती केलेली नव्हती, न देवाच्या दृष्टिकोनातून, न माणसाच्या दृष्टिकोनातून, न नियमशास्त्राच्या दृष्टिकोनातून. आणि ही गोष्ट पिलाताने येशूची चौकशी करत असताना त्याच्या निदर्शनामध्ये आली. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो माहिती का? हीच गोष्ट लोक समुदायाच्या निदर्शनामध्ये आणून देण्याच्या उद्देशाने पिलाताने येशूला बाहेर आणलं. तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी लोकांनी येशूला तो निर्दोष असताना देखील तो दुष्ट आहे अशा प्रकारे त्याला जे आहे ना त्या ठिकाणी मानण्यात आलेलं होतं. वचन स्पष्टपणे सांगितले. बघा, 6 वचनाचं वचन 6. वचन 6. मुख्य याचक व त्याचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. लक्ष द्या. आणि हे जे लोक आहेत ना, जे येशूला वधस्तंभावरती खिळून पाहत होते, हे काही सर्वसाधारण लोक नव्हते. हे इस्रायलातले पुढारी होते. आणि ह्या पुढाऱ्यांनी लोकांना चिथवलं. ह्या पुढाऱ्यांनी लोकांना येशू विरोधामध्ये भडकवलं. ह्या पुढाऱ्यांनी लोकांना जे आहे ना येशू विरोधामध्ये चिथवलं. आणि लोकांनी त्या पुढाऱ्यांचं ऐकून त्या राजवाड्यामध्ये पिलाताचा गोंधळ घातला. लक्ष द्या, आज पुढारी आपण पाहतो की स्वतःचं पद वाचवण्याकरता त्या पदावर राहून केलेल्या सर्व जे काही भ्रष्ट गोष्टी आहे ना त्या निदर्शनामध्ये येऊ नये, त्या लपून राहाव्या म्हणून आज अनेक पुढारी निर्दोष लोकांना जे आहे ना दुष्ट लोकांच्या साहाय्याने त्रास देतात. अनेक पुढारी त्यांच्या आजूबाजूला असणारा जो काही लोक समुदाय आहे ना, किंवा त्यांच्या आजूबाजूला त्यांनी पाळून ठेवलेले जे काही लोक आहे ना त्यांना ते भडकवतात, त्यांना ते चिथवतात, त्यांना ते उकसवतात त्या निर्दोष व्यक्ती विरोधामध्ये. ह्या ठिकाणी हीच गोष्ट घडलेली आहे. मुख्य जे काही आपण पाहतो की पुढारी होते इस्रायलामध्ये, त्यांनी लोकांना चिथवलं, त्यांनी त्या राजवाड्यामध्ये गोंधळ घातला. आणि इतका गोंधळ घातला की त्या ठिकाणी पिलाताला हे म्हणावं लागलं की मला याच्यात काही दोष दिसत नाहीये, मी याला वधस्तंभावरती खेळत नाही, तुम्ही तुमचं त्याला वधस्तंभावरती खेळा. लक्ष द्या, आज वर्तमान समयामध्ये पुढारी विश्वासयोग्यतेने पुढारपण करत नसल्या कारणामुळं त्यांनी त्या पदाचा गैरवापर केलेला आहे. तो गैरवापर ज्या वेळेला निर्दोष व्यक्तीच्या निदर्शनामध्ये येतो ना त्यावेळेला निर्दोष व्यक्ती हा तो गैरवापर काढण्याच्या अनुषंगाने त्याच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्या ठिकाणी पुढारी स्वतःला सुरक्षित करण्याकरता, स्वतःचा बचाव करण्याकरता त्या निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवतात, त्या निर्दोष व्यक्तीची बदनामी करतात, त्या निर्दोष व्यक्तीला त्रास देतात, त्या निर्दोष व्यक्ती विरोधामध्ये जे आहे ना अशा प्रकारचं वातावरण तयार करतात की त्याने त्या ठिकाणी त्या पुढाऱ्याला त्याच्या चुकीच्या गोष्टीचा जाब विचारू नये.
लक्ष द्या, ह्या ठिकाणी जे आहे ना, येशू विरोधामध्ये अशाच प्रकारचं वातावरण जे आहे इस्रायलातील पुढाऱ्यांनी तयार केलेलं होतं. येशूला त्रास दिला, येशूला वधस्तंभावरती खेळण्यात आलं, त्याने काही केलं नव्हतं. त्याने फक्त त्या पुढाऱ्यांमध्ये करेक्शन आणलं होतं. येशूने पुढाऱ्यांमध्ये करेक्शन आणलं होतं. लक्ष द्या, अनेक पुढाऱ्यांमध्ये येशूने काय केलं माहितीये का? करेक्शन आणलं. कसं करेक्शन आणलं माहितीये का? शाब्बात दिवशी एखाद्याला बरं करणं चांगलं आहे की वाईट आहे? त्याने पुढाऱ्यांमध्ये करेक्शन काय आणलं माहितीये का? तात वाटी ही बाहेरून नाही आतून स्वच्छ केली पाहिजे. माणूस बाहेरून नाही आतून स्वच्छ पाहिजे. अनेक पुढाऱ्यांमध्ये येशूने करेक्शन आणलं. ते करेक्शन त्या पुढाऱ्यांनी स्वीकारलं नाही, त्यांना ते वाईट वाटलं. लक्ष द्या, त्यांनी येशूला वधस्तंभावरती ठेवलं. आज देखील अनेक पुढाऱ्यांना तुम्ही जर त्यांच्या जर चुका जर दाखवायला गेले ना, त्यांना आवडत नाही. त्यांच्यामध्ये ते अंडरस्टँडिंग स्पिरिट नाहीये. त्यांच्यामध्ये त्यांनी केलेल्या ज्या चुका आहे ना, ते स्वीकारण्याची समजदार त्यांच्यामध्ये नाहीये. त्यांना अपमान वाटतो त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनामध्ये आणून देणं. आणि म्हणून तर ते अशा प्रकारे धूर्ततेच्या सहाय्याने स्वतःचा बचाव करत निर्दोष व्यक्तीला जे आहे ना त्रास देतात. सरळ सरळ देणार नाही, लोकांना पुढे करतील ते मागे राहतील आणि लोकांना चितवतील. आताचे पुढारी हे आपल्याला भयानकरित्या देवाच्या राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कार्य करताना दिसते. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 6, पद सुरक्षित राहावे म्हणून ते लोकांमध्ये भीती निर्माण करतात. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. पद सुरक्षित राहावे म्हणून आजचे पुढारी लोकांमध्ये भीती निर्माण करतात. आता भीती का निर्माण केली पुढाऱ्यांनी? कारण आता त्यांच्या हातामधून पद हे जाणार आहे हे त्यांच्या निदर्शनामध्ये आलं आहे. आणि ते पद त्यांच्या हातातून जाऊ नये म्हणून ते पद त्यांच्याकरता आणि तो पदावरती असलेला पुढारी तुमच्याकरता किती महत्वाचा आहे हे ते सांगत बसतील. आणि हे सांगून ते भीतीदायक वातावरण जे आहे ना ते निर्माण करते. आणि एकदा का भीतीदायक वातावरण निर्माण झालं का मग लोकांना वाटेल नका जाऊ द्या, मग हाच पुढारी बरा आहे त्या पदावरती बसलेला. अशा प्रकारे ते वातावरण जे आहे ना भीतीदायक करून त्यांना आवडेल अशा प्रकारे ते करून घ्यायचा प्रयत्न करतात. पण लक्ष द्या, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो ना, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे हे पाहायला भेटतं. मिखा याचा जो 6वा अध्याय आहे त्याचं 12 वचन जेव्हा आपण वाचतो ना, तर मिखा 6वा अध्याय आणि वचन 12 मध्ये आपल्याला अशा प्रकारचे पुढारी स्वतःचं पद सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये भीती निर्माण करताना दिसून येतात. आणि बघा मिखा त्या लोकांविषयी काय म्हणत आहे, कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. मिखा 6वा अध्याय आणि वचन 12. येथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात, त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपट रूप आहे. व्हेरी गुड. बघा काय म्हटलं या ठिकाणी. वचन सांगत आहे की तेथील जे श्रीमंत लोक आहेत ना ते दुष्टतेने भरलेले आहेत. आता हे श्रीमंत लोक कशा प्रकारे श्रीमंत झालेले आहे हे काही आपल्याला समजणार नाही अशातला भाग नाहीये. कारण त्यांच्याकडे असलेलं जे पद आहे ना त्याचा गैरवापर करून त्यांनी कशा प्रकारे श्रीमंती मिळवलेली आहे आणि त्या श्रीमंतीचा उपयोग कशा प्रकारे एखाद्या निर्दोष व्यक्तीला त्रास देण्याकरता ते करतात दुष्टतेने, हे काय आपल्यापासून लपलेलं नाही, आपल्याला समजतं. मिखा अतिशय स्पष्टपणे 6व्या अध्यायाच्या 12 वर्षातून हे सांगत आहे, दुष्ट लोकांच्या साहाय्याने हे लोक गरीब, दीन, दुबळे, प्रामाणिक देवाच्या सेवकांना काय करतात काही घाबरवतात. त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे त्यांनी पाळून ठेवलेले माणसं असतात, त्यांच्याकडे पद असतं, त्यांच्याकडे जे आहे ना ते पद सुरक्षित ठेवण्याकरता
लोकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचे ट्रॅक त्यांच्याकडे असतात, त्यांच्याकडे चांगल्या ट्रिक त्यांच्याकडे असतात. हो, चांगल्या ट्रिक त्यांच्याकडे असतात लोकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करण्याकरता. ते जे आहे ना, लक्ष द्या, ते वातावरण का निर्माण करतात माहिती का? त्या वातावरणाच्या द्वारे ते त्यांचं पद सुरक्षित करतात. त्या वातावरणाच्या द्वारे ते दीन दुबळे गरीब प्रामाणिक देवाच्या सेवकांना ते घाबरतात. आणि ते जर घाबरले तर मग ते मागवून जातात. ते त्या पदाला घेऊन प्रश्न विचारत नाही, ते त्या पुढाऱ्याला जाब विचारत नाही. का माहिती का? कारण त्या ठिकाणी त्यांना धमकवण्यात येतं, त्यांना घाबरवण्यात येतं, त्यांना भीती दाखवण्यात येते. अशा प्रकारे धूर्ततेने जे आहे ना, पुढारी आज पदावरती राहून त्या पदाचा गैरवापर करत आहे. चर्च, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की चांगल्या लोकांविरुद्ध जे आहे ना, हे लोक खोटे साक्षीदार उभे करतात. चांगल्या लोकांविरुद्ध पवित्र शास्त्राचं बारकाईने अध्ययन वेळोवेळी तुम्हाला काय करायला होतं माहिती का? कारण पवित्र शास्त्रामध्ये असा कोणताच विषय नाहीये की ज्या विषयाला घेऊन आपल्याला शिकवण्यात आलेलं नाहीये आपल्या आध्यात्मिक वाढी करता. हो, देवाचं वचन हे अतिशय स्पष्टपणे आपल्याला काय सांगतं माहिती का? परमेश्वराच्या वचनाच्या उलगड्याने ज्ञान प्राप्त होतं. जास्तीत जास्त देवाच्या वचनाचं अध्ययन करून आपण प्रत्येक विषयामध्ये ज्ञानी असावं ही देवाची इच्छा आहे. आणि प्रत्येक विषय समजून आपण आपल्या स्वतःची आत्मिक बांधणी करावी, ह्या अनुषंगाने आपल्याला हे वाचणं फार गरजेचं आहे. आणि बघा, पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला आत्ताचे पुढारी जसे भीतीदायक वातावरण निर्माण करून स्वतःचं जे काही पद आहे ना ते सुरक्षित करण्याचा प्रयत्न करताना, तर आज आपण अशा प्रकारच्या पुढाऱ्यांना वर्तमान समयामध्ये पण पाहतो आणि पवित्र शास्त्रामध्ये देखील आपण पाहतो. ज्या वेळेला आपण नेहम्याचं पुस्तक 6 अध्याय 5 आणि 9 वचन वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला एक असा पुढारी दिसतो जो प्रामाणिकपणे देवाची सेवा जी आहे ती करत होता. आणि त्या पुढाऱ्याचं नाव आहे नेहम्या. तो लोकांना घेऊन देवाच्या मंदिराची कोट बांधत होता. आणि ते कोट बांधण्याचं काम हे पूर्ण होऊ नये म्हणून नेहम्यामध्ये आणि नेहम्या बरोबर असलेले जे काही लोक आहेत ना, त्या लोकांमध्ये भीतीदायक वातावरण जे आहे ते निर्माण करायचा प्रयत्न आपल्याला तोबिया आणि सनबल्लट जे आहे ना, हे पण 2 पुढारी होते, यांनी केलेलं दिसून येतं. जर तुम्ही एखाद्या पुढाऱ्याला त्याच्या पुढारपणाला घेऊन जर प्रश्न जर केला, तर त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी तो पुढारी त्या ठिकाणी त्या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला जे आहे ना, भीतीदायक वातावरणाने भरून टाकेल. किंवा त्याच्या आजूबाजूला असलेले त्यांनी जे पाळलेले लोक आहेत ना, त्या लोकांना त्या व्यक्ती विरोधामध्ये उभं करेल, अशासाठी की त्यांनी ह्या व्यक्तीची बदनामी करावी, ह्या व्यक्तीला घाबरून टाकावं, ह्या व्यक्तीला जे ते त्रास द्यावा. हो, आज असे अनेक पुढारी आहेत. तुम्हाला अनेक पुढारी दाखवल, लक्ष द्या. सांगायचे तात्पर्य काय आहे? ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की सनबल्लट आणि तोबी आहे ना, ह्यांनी नेहम्याला आणि नेहम्या बरोबर काम करत असलेले जे काही लोक आहे ना, त्यांनी देवाच्या मंदिराचे कोट बांधू नये म्हणून त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून ते काम थांबवण्याचा प्रयत्न केला. आज देखील अनेक प्रामाणिक देवाचे सेवक पदावर बसलेल्या पुढाऱ्यांना ज्यावेळेस त्यांच्या कामाला घेऊन विचारणा करतात, जाब विचारतात ना, त्यावेळेला त्याने तो जाब विचारू नये, त्याने विचारणा करू नये म्हणून हे काय करतात माहिती का? त्यांच्याकडे असलेली जे ट्रिक आहे ते वापरतात. ते त्या जाब विचारणाऱ्या व्यक्तीला घाबरवतात. त्या जाब विचारणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये खोटे साक्ष देणारे उभे करतात. किंवा इतर जे काही मानसिक त्रास देण्याच्या अनुषंगाने जे आहे ना, लोकांना भडकवतात. या ठिकाणी देखील ह्याच गोष्टी घडते. बघा वचन काय सांगत आहे. नेहम्याचं पुस्तक 6 अध्याय आणि त्याचं 5 ते 9 पहा. 5व्या वेळी
बलटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन त्याला माझ्याकडे पाठवले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की निरनिराळ्या राष्ट्रात अशी बातमी उठवली आहे आणि गेमशही असेच म्हणत आहे की तुझा यहुदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे, म्हणून तू हा कोट बांधत आहेस. या अफवेवरून असे दिसते की तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस. तू यहुदा देशात राजा आहेस असे स्वतःविषयी येरुशलेमेत जाहीर करावे म्हणून तू संदेशही नेमले आहेस. हे वर्तमान राजाच्या कानी जाणार यासाठी आपण आता एकत्र जमून वाटाघाटी करू. मी त्याला सांगून पाठवले की तू म्हणतोस प्रकार काही घडलेला नाही, ही तुझ्या मनाची कल्पना आहे. आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे म्हणून हे सर्व लोक आम्हाला घाबरून पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी कशा प्रकारची जी अफवा आहे ना, ही सनबल्लत आणि तोबियाने जी आहे ना, ती देवाचा सेवक नेहम्या याच्या विरोधामध्ये उठवली होती. नेहम्याने त्या ठिकाणी मंदिराचे कोट बांधण्याचं जे काम हाती घेतलेलं होतं ना, ते काय घेतलं होतं माहिती का? जर सविस्तरपणे तुम्ही जर हा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी आपण पाहतो की नेहम्या हा राजाचा पॅले दरबार होता आणि त्या ठिकाणी त्याने जे आहे ना, ज्यावेळेस ही बातमी ऐकली की देवाच्या मंदिराचे कोट पडले आहेत, त्यावेळेला त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि ते कोट त्याने प्रामाणिकपणे, कुठलाही हेतू त्या मागे नव्हता त्याचा, ते बांधण्याकरता तो निघाला. पण ह्या ठिकाणी सनबल्लत आणि तोबिया याने नेहम्या विरुद्ध खोटी जी काही अफवा आहे ती उठवली आणि ती अफवा नेहम्याने ऐकल्यानंतर नेहम्या हा घाबरून जाईल किंवा नेहम्या बरोबर काम करत असलेले जे काही लोक आहेत ते घाबरून जातील आणि ते काम बंद पडेल. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये भीती जी आहे ना ती निर्माण केली. नेहम्याचा उद्देश हा नव्हता बंड करण्याचा, नेहम्याचा उद्देश हा नव्हता राजा होऊ पाहण्याचा. नाही नाही नाही. आज देखील प्रामाणिक देवाचे सेवक देवाची सेवा हे मोठ्या दृष्टांताने करू इच्छित आहे, पण त्यांच्याकडनं ती सेवा होऊ नये म्हणून अनेक आडफाटे जे आहे ना, पदावर बसलेले जे काही पुढारी आहे ना, ते तयार करत असतात किंवा ते निर्माण करत असतात. त्यांच्याकडे दृष्टांत नाहीये, त्यांच्याकडे विजन नाहीये, त्यांच्याकडे देवाचं काम वाढेल अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे नाहीये. पण ज्याच्याकडे आहे ना, जो चांगलं करू शकतो ना, त्याला पण ते करू देत नाही. त्याला पण ते काय करतात माहिती का? त्याला ते अडवतात, त्याला ते घाबरवतात, त्याला ते काय करतात माहिती का? त्याची साक्ष खराब करतात. समजते का? लक्ष द्या. ह्या ठिकाणी तोबिया आणि सनबल्लत यांनी जे आहे ना, नेहम्याचं खच्चीकरण केलं, त्याच्याबरोबर असलेल्या लोकांचं खच्चीकरण केलं, त्यांच्या विरोधामध्ये खोटी बातमी जी आहे ती पसरवली. या ठिकाणी हे म्हटलेलं आहे की ही बातमी राजाच्या कानावरती पण जाईल, इथपर्यंत त्यांना घाबरण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला माहिती का, नेहम्या हा सर्वशक्तिमान परमेश्वर देवाच्या मंदिराचे कोट बांधत होता. तो घाबरला नाही. त्याला माहित होतं की मंदिराचे कोट बांधण्याच्या मागचा त्याचा उद्देश हा राजा होण्याचा नाहीये, बंड करण्याचा नाहीये. एकच उद्देश आहे, प्लेन उद्देश, देवाच्या मंदिराचे कोट बांधले जाईल. आज देखील सेवेमध्ये असे सेवक आहे ज्यांना देवाचं राज्य वाढावं याविषयीची कळवळ आहे. आज देखील देवाच्या सेवेमध्ये असे सेवक आहे ज्यांना वाटतं की नाश होणारे आत्मे जे आहेत ना, त्यांना वाचवलं जावं. आज देखील प्रामाणिकपणे देवाचे सेवक आज वर्तमान समाजामध्ये सेवा करत आहेत, ज्यांना असं वाटतं की दृष्टांत जो आहे ना, तो लोकांनी पळत घेऊन पुढे जावं. पण तुम्हाला माहिती त्यांना काय घेऊन जाता येत नाही, कारण पदावर बसलेले लोक जे आहे ना, हे धूर्त आहे. पदावर बसलेले लोक जे आहे ना, हे दुष्ट आहे. पदावर बसलेले लोक जे आहे ना, भ्रष्ट आहे. पदावर बसलेले लोक जे आहे ना, ते पद सुरक्षित करण्याकरता घाबरवतात. अशा दृष्टांत न भरलेल्या प्रामाणिक देवाच्या सेवकांना नेहम्याला घाबरवलं. नेहम्या बरोबर असलेले जे काही मंदिराचे कोट बांधणारे लोक आहेत त्यांना पण त्याने घाबरवलं. पण त्या ठिकाणी ते घाबरले नाही, त्याने त्यांचं काम सुरू ठेवलं. पुढचा मुद्दा क्रमांक 7 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 7,
पद वाचवण्यासाठी ते देवाच्या इच्छेऐवजी लोकांची जी काही स्तुती आहे ती शोधतात. वर एकदा सांगतो, मुद्दा क्रमांक 7 लिहा. पद वाचवण्यासाठी ते देवाच्या इच्छेऐवजी लोकांची स्तुती शोधतात. त्यांना देव त्यांच्या कार्याला घेऊन प्रसन्न आहे किंवा नाही हे जाणून घेऊन ते जे आहे ना देवाचं काम करण्यासाठी पदावरती नाहीये. देवाची मर्जी काय आहे त्यांच्या पदावरती बसून कामकाज पाहण्याचे ते जाणून घ्यायला त्यांना इंटरेस्ट नाहीये. त्यांना कशामध्ये इंटरेस्ट माहितीये का? लोकांनी त्यांची स्तुती करावी, लोकांनी त्यांची वावा करावी, लोकांनी त्यांना चांगलं म्हणावं. हो, अशा प्रकारचे पुढारी जे आहे ना हे पवित्र शास्त्रामध्ये नाहीये का? आहेत. अशा प्रकारचे पुढारी वर्तमान समयामध्ये नाहीये का? आहेत. हो, अशा प्रकारचे पुढारी वर्तमान समयामध्ये आहेत. जर आपण देवाचं वचन जर वाचलं समुपदेशाच्या पुस्तकामध्ये तर अतिशय स्पष्टपणे सलमान राजा आपल्याला हे सांगताना दिसून येतो की सूर्याच्या खाली पृथ्वीच्या वर जे होऊन गेलंय तेच ते होत आहे. या ठिकाणी पुढारी जे आहे ना हे लोकांची स्तुती शोधतात. देवाने त्यांची स्तुती करावी, देवाने त्यांची वावा करावी, देवाने त्यांना शाबासकी द्यावी, त्यांना याच्यामध्ये रस नाहीये. बघा वचन काय सांगत आहे. गलती करायचं पत्र 1 अध्याय आणि 10 वचन पहा. त्या ठिकाणी संत पौल हा गलती करायच्या मंडळीला काय सांगत आहे ते. गलती करायचं पत्र 1 अध्याय आणि 10 वचन. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे. काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. व्हेरी गुड. किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी संत पौल त्याच्या पुढारपणाला घेऊन सतर्क आहे. किती संत पौल हा त्याच्या पुढारपणाला घेऊन गंभीर आहे. बघा दिसून येतं किती गंभीर येतो. तो म्हणत आहे मी लोकांची स्तुती शोधत नाही. लोक माझ्या कामाला घेऊन काय म्हणतील मला याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्या देवाची मी सेवा करतो ना त्या देवाने मला चांगलं म्हटलं पाहिजे हा माझा उद्देश आहे. म्हणून मी आज देवाचा सेवक आहे. आज मी ख्रिस्ताचा सेवक आहे. हो, वचन सांगत आहे जर मी माणसांना खुश करत असतो तर मी देवाचा दास नसतो. आज अनेक पुढारी देवाला खुश नाही करत, देवाला संतुष्ट नाही करत. ते संतुष्ट करतात त्यांच्या लोकांना, ते संतुष्ट करतात त्यांच्या स्वतःला, ते खुश करतात त्यांच्या स्वतःला, ते खुश करतात त्यांच्या लोकांना. त्यांना देवाशी काही येणार नाही, पण दाखवताना असं दाखवतील की आम्ही देवाचं काम करत आहे. पण पडद्याच्या मागे काय आहे? वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त हा लुका शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये शास्त्री आणि पुरुषांना म्हणाला तुम्हाला धिक्कार असो, तुम्हाला धिक्कार असो. तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. तुम्ही बाहेरून खूप सुंदर दिसत पण आतून जे आहे ना आतून सडलेले आहात, वास येतो. अशाच प्रकारची परिस्थिती आजच्या वर्तमान समयामध्ये असलेल्या पुढाऱ्यांची आहे. देवाच्या सेवेमध्ये पदावर बसलेल्या ते तुम्हाला वरतून फार स्वतःला खूप पवित्र दाखवतील. इतकं काही सेवक पण त्यांच्या सोबतून ते तुम्हाला दाखवतील. तुम्ही म्हणाल की अरे बाप रे असं सेवक तुम्ही माझ्या लाईफ मध्ये पाहिलंच. पण तुम्हाला माहितीये का त्यांनी तो मुखवटा घेतलेला आहे. यहूदा इस्करियोत हा येशू बरोबर आणि इतर जे काही 11 आहे ना त्यांच्याबरोबर राहत असताना 11 जणांना पण त्या ठिकाणी असं वाटलं होतं की नाही यहूदा हा खरंच आपल्यासारखा देवाचा सेवक आहे. बाकीच्या 11 जणांनी यहूदावरती कुठल्या प्रकारे डाऊट घेतला नव्हता तोपर्यंत जोपर्यंत येशू म्हणाला ना तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल तोपर्यंत. सर्व 11 जण गोंधळले. हो, सर्वचे सर्व गोंधळले. शेवटी पेत्राने योहानाला सांगितलं की योहाना तू विचार प्रभू येशूला की तो कोण आहे जो तुला धरून देणार आहे. आणि योहानाने येशूला विचारलं तेव्हा येशू म्हणाला माझ्या ताटामध्ये
खाणारा किंवा ज्याला मी खाऊ घालन तो मला धरून दे. तोपर्यंत एवढं ईश्वर आहे ना, सर्वांना असं वाटतं की आपल्यासारखाच प्रामाणिक आहे येशू, बरोबर, आपल्यासारखाच सर्व गोष्टी शिकत आहे, आपल्यासारखीच सेवा करत आहे. हो, दोघं करून पाठवले, त्याच्यामध्ये एवढा पण होता, त्याच्याकडे पण एक्साइटमेंट होती सांगण्याकरता येशूला, तुझ्या नावाने असं, तुझ्या नावाने तसं, तुझ्या नावाने असं. आत्ताचे जे सेवक आहे ना, लक्ष द्या, पदावरती राहून ते माणसाची स्तुती शोधतात, देवाची नाही. हो, ते दाखवताना असं दाखवतात की आम्ही सेवक आहोत, पण पडद्याच्या मागे माहिती का, सेवक पण नाहीये, धूर्तता आहे, धोका देणं आहे, लाचखाना आहे, भ्रष्टाचार आहे, खोटं बोलणं आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. चोरी आहे त्याच्यामध्ये, देवाच्या पैशांची, प्रामाणिकपणा नाही. एक कारभारी जो आहे ना, हिशोब देणार असला पाहिजे. हो, करिंदकरांच्या पत्रामध्ये लिहिलं, कारभारी म्हटलं तर विश्वास असला पाहिजे त्याच्या प्रत्येक कार्याला घेऊन. पण आत्ताचे कारभारी पुढारी विश्वासू नाहीये. वचन 55 आहे त्या ठिकाणी संत पौल म्हणाला, मी ख्रिस्ताचा सेवक काय माहिती का, कारण मी ख्रिस्तालाच जे आहे ना खुश करतो, ख्रिस्तालाच मी संतुष्ट करतो, माणसाला नाही. माणूस काय म्हणा माझ्याविषयी, मला तशी काही घेणं नाही. आज अशा सेवकांची गरज देवाला आहे सेवेमध्ये, अशा सेवकांची कमी आहे. हो, पवित्र शास्त्रात वाचतो ना, लक्ष द्या, आपल्याला पाहायला भेटतं 1 शमूएल 15 अध्याय आणि वचन 24 मध्ये शाऊल राजाने लोकांच्या भीतीने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केलं, तर लोकांना खुश केलं त्याने. देवाला खुश करण्याऐवजी त्याने लोकांना खुश केलं. बघा वचन काय सांगते, 1 शमूएल 15 अध्याय आणि वचन 24 आपण काढू. तेव्हा शाऊल शमूएलाला म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांना भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. बघा काय म्हणत आहे शमूएल ठिकाणी शाऊलाला, तू परमेश्वर देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे. ज्या गोष्टी करण्यासाठी परमेश्वर देवाने तुला पदावर ठेवलेलं आहे ना, त्या गोष्टी तू जशाच्या तशाच करायला पाहिजे होत्या. कोणत्या गोष्टी करायला सांगितलं तर माहितीये का, हा अध्याय जर वाचला तर तुम्हाला समजून येईल. आपला विषय फार मोठा होतो जर सांगत बसला तर. ज्या गोष्टी परमेश्वर देवाने तुला आज्ञा केल्या होत्या ना, त्याचं तू पालन नाही केलं. मग तू कोणत्या गोष्टींचं पालन केलं? लोकांनी जे तुला सांगितलं त्या गोष्टीचं तू पालन केलं. लोकांनी तुला जे सांगितलं त्या गोष्टीचं त्याप्रमाणे तू वागला का? तुला तर देवाने स्पष्टपणे सांगितलं होतं, मग तू देवाच्या आज्ञेचे पालन का नाही केलं? देवाचं का नाही ऐकलं? देवाला खुश का नाही केलं? देवाला संतुष्ट का नाही केलं? का तू लोकांना घाबरला? का तू देवाला निराश केलं? का तू देवाचा अपमान केला? का तू देवाच्या कार्यामध्ये पदावरती राहून अडखण्याचं कारण बनला? तुम्हाला माहिती का, नाईलाज असतो. परमेश्वर देवाने त्याला राजपदावरून झुगारून दिलं आणि परमेश्वर देव शमूएलाला म्हटला, मी माझ्या मनासारखा व्यक्ती निवडलेला आहे. आज पदावरती देवाला त्याच्या मनासारख्या व्यक्तींची गरज आहे, त्याच्या मनासारख्या पुढाऱ्यांची गरज आहे. अशा पुढाऱ्यांची गरज नाहीये जे देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि चोऱ्या करतात, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि हिशोब देत नाही, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि फसवेगिरी करतात, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात आणि जे काम देवाने करायला सांगितलेलं नाही ते काम हेतू पुरस्सर करतात, पद वाचवण्यासाठी, प्रतिष्ठा वाचवण्यासाठी, चोऱ्या उघडकीस येऊ नये म्हणून. हो, ह्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की शाऊल राजा लोकांना घाबरला. त्याला वाटलं की ह्या लोकांचं जर नाही ऐकलं तर आपलं राजपद धोक्यात येतं काय, आपलं पद धोक्यात येतं काय. लक्ष द्या, पदावर विराजमान करणारा पण परमेश्वर आहे आणि पदावरून काढण्याचा जो काही अधिकार आहे तो पण परमेश्वराकडे आहे. देव म्हणतो, मी दिनांना धुळीतून उचवून आपल्या अधिपतीच्या पंक्तीमध्ये बसवल. प्रत्येक अधिकार देवाकडनं आहे हे आज पुढारी विसरून गेलेले आहे. त्यांना असं वाटतं आपणच होलनसल मालक आहे, आपल्यानंतर कोणीच नाही, कोणी यायला पण नाही. चुकीचं आहे.
ज्याच्यामध्ये टॅलेंट्स आहे, ज्याच्यामध्ये कला आहे, ज्याच्यामध्ये देवाचं भय आहे, ज्याच्याकडे दृष्टांत आहे, ज्याला देवाने पाचरलेला आहे, जो देवाला खुश करतो, असा व्यक्ती देव हा अतिशय कठीण परिस्थितीमधून का होईना बरोबर त्या ठिकाणी नेऊन सोडतो. देव यौसेपाचं जीवन बघा, त्याच्या भावांनी त्याला विकून टाकले. हो, पोतिफराने त्याला जे आहे ना जेलमध्ये टाकलं. अनेक परिस्थितीतून, भयानक त्रासातून यौसेफ हा गेला, पण देवाचं दृष्टांत मध्ये का यौसेफ हा सेकंड असा व्यक्ती बनावा, पॉवरफुल फारो नंतर, जो संपूर्ण जगाकरता जे आहे ना एक एक्झाम्पल ठरलं. आणि देवाने तिथपर्यंत दिलं, त्याला कोणी अडवलं नाही. त्याच्या भावांना असं वाटलं की लक्ष द्या, देवाची योजना वेगळी होती. पोतिफराला वाटलं की जेलमध्ये जाईल हा, आणि देवाची वेगळी योजना होती. देवाची योजना आताच्या पुढाऱ्यांना कळत नाही. आताच्या पुढाऱ्यांचे डोळे लाच घेऊन बंद झालेले आहे. देवाचं तुम्ही सांगतो हो, त्या युगाच्या दैवतांनी त्यांची डोळे आंधळे केलेले आहे. आणि या युगाचं दैवत कोणी माहिती का? सैतान नाही, पैसा आहे. या युगाचं दैवत सैतान नाहीये, पैसा. आणि आज अनेक पुढारी ह्या भागामध्ये फसलेले आहेत. आणि अशा प्रकारच्या पुढाऱ्यांचा जेव्हा सामना होईल ना, त्यावेळेला देवाच्या नावाने सामना करा. पवित्र आत्म्याला म्हणा की मला ह्या पुढाऱ्याचा सामना करण्याकरता सामर्थ्य दे. ह्या पुढाऱ्याने तुझ्या राज्यामध्ये भ्रष्टता आणलेली आहे. ह्या पुढाऱ्याने तुझ्या राज्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. हा पुढारी या ठिकाणी नको आहे देवाला. येस, प्रार्थना करा. आपलं जीवित आहे ना हे रक्त मांसाबरोबर नाही. आपलं जीवित आहे ना हे अशा प्रकारच्या धूर्ततेने भरलेल्या स्वभावाबरोबर आहे, अशुद्ध आत्म्यांबरोबर आहे. धूर्तता हा स्वभाव सैतानाकडनं जे आहे ना, आज पुढाऱ्यांनी आत्मसात करून देवाची सेवा भ्रष्ट केलेली आहे. या ठिकाणी आपण पहा, शाऊल राजा देवाला नाही घाबरला, लोकांना घाबरला. आणि लोकांना घाबरून त्याने देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. चर्च, आपण यातून काय शिकतो? आपण पुढारी आहोत. आपण का पुढारी माहिती का? देवाचं काम करण्यासाठी, माणसाचं. आणि म्हणून आपण आपलं पुढारी पण व्यवस्थितपणे सांभाळणं फार गरजेचं आहे. व्यवस्थितपणे आपण आपलं पुढारी पण सांभाळणं फार गरजेचं आहे. देवाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद द्या. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू.